यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप 25 बातमीपत्रात पहा या महत्त्वाच्या बातम्या। जनतेच्या हातात निवडणूक, ठिकठिकाणी काटेकी टक्कर। या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश दर्बी कलेक्शन, कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर। आज इथं तर उद्या तिथं असे अनेक जण कोलांट उड्या मारत असून बहुतांश नेत्यांनी सर्वच मतदारांना गृहीत धरले आहे। सकाळी एका पक्षात आणि संध्याकाळी दुसऱ्याच पक्षात अशी बहुतांश ठिकाणची स्थिती आहे। एका घरात आणि नात्यात 2-2, 3-3 पक्ष हे तर सर्रास चित्र निर्माण झाले आहे। त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सर्वच मतदारसंघात काटेकी टक्कर पाहायला मिळत आहे। 2014 आणि 2019 नंतर मोदींचा करिश्मा चालणार की महाविकास आघाडी भाजपच्या उमेदवारांना विजयापासून रोखणार यावर पैजा लागले आहेत। ग्रामीण भागातील चित्र भाजप विरोधी आणि महाविकास आघाडीच्या बाजूने आहे, तर शहरी मतदारसंघामध्ये मात्र भाजपकडे जास्त कल दिसतो। सोलापुरात काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे विरुद्ध भाजपचे राम सातपुते यांच्या दोघातच सरळ लढत आहे। बारामतीमध्ये सून जिंकणार की लेक जिंकणार याबाबत उत्सुकता आहे। साताऱ्यात भाजपचे उदयनराजे विरुद्ध शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे यांच्यात अटीतटीचा सामना सुरू आहे, तर सांगलीमध्ये काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांच्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील आणि भाजपचे विद्यमान खासदार संजय काका पाटील यांच्या लढाईमध्ये चांगलीच रंगत आणली आहे। कोल्हापूर मतदारसंघात महाविकास आघाडीचे शाहू छत्रपती विरुद्ध महायुतीचे शिंदे गटाचे संजय मंडलिक यांच्यातील सामना देखील चांगलाच रंगला आहे। त्यामुळे पश्चिम महाराष्ट्र कोणाचा, शरद पवार उद्धव ठाकरेंचा की पुन्हा भाजपचाच, हे निकाला दिवशी म्हणजे 4 जून रोजी समजणार आहे। महाराष्ट्रातील 48 जागांपैकी भाजप लढत आहे 28 जागांवर, तर शिवसेनेच्या शिंदे सेनेने घेतल्या 15 जागा आणि अजितदादांना मिळाल्या 4 जागा। परभणीमधील एकमेव जागा राष्ट्रीय समाज पक्षाकडे। कुर्डुवाडी येथील जाहीर सभेत आमदार संजय मामा शिंदे म्हणाले, मोहिते पाटलांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी मी आणि रणजित निंबाळकरांनी 2019लाच प्लॅन केला होता। केरळमधील वायनाड मतदारसंघाबरोबरच राहुल गांधी आता उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून देखील लढणार। प्रियंका गांधी वाड्रा लढणार नाहीत। अमेठी मतदारसंघातून काँग्रेसने किशोरी लाल शर्मा यांना जाहीर केली उमेदवारी। काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आरोप, म्हणाले, भाजप सरकारने जीएसटीमुळे सर्वसामान्यांना लुटले। महाराष्ट्रातील सर्वाधिक थंड हवा देणारा नागपूरचा बे ब्रीज डेझर्ट कूलर आजच घरी आणा आणि 25% डिस्काउंट मिळवा। कडक उन्हापासून बचाव करण्याचा डक्ट कूलरचा कूल पर्याय। घर, शोरूम, ऑफिस, शॉप, शाळा, कॉलेज, हॉटेल, हॉल, रेस्टॉरंट या सर्व ठिकाणी उपयोगी असे खालील विविध प्रकारचे कूलर्स: रूम कूलर्स, डक्ट कूलर्स, डेझर्ट कूलर्स, हनीकोम कूलर्स, इंडस्ट्रियल कूलर्स, पर्सनल कूलर्स, मिनी कूलर्स। आज शोरूमला अवश्य भेट द्या। बे ब्रीज कूलर शोरूम 7/8 पद्मश्री अपार्टमेंट, अरविंद धाम रोड, जुना पुणा नाका, छत्रपती संभाजी चौक, सोलापूर। संपर्क 94 20 66 36 78 आणि 94 23 26 18 84। लिमिटेड पीरियड ऑफर। राज्यातील 15 मतदारसंघात भाजपची लढत थेट काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांसोबत होणार। सोलापूरचा दररोजचा पारा आहे 42 अंशांवर। आता प्रचारासाठी राहिले अवघे 3 दिवस आणि उष्णतेची लाट देखील कायम। राहुल गांधींचा रायबरेली मतदारसंघात होणार भाजपचे 2019 साली निवडणूक लढवलेले दिनेश प्रताप सिंह यांच्याशी सामना। इंडियन मेडिकल असोसिएशन यांनी शासनाकडे मेडिकल बेस्टच्या दराबाबत तक्रार केल्यानंतर नगर विकास खात्याने सोलापूर महापालिकेला दराबाबत फेरविचार करण्यासंदर्भात पाठवले पत्र। सोलापुरातील बाळीवेस येथील मल्लिकार्जुन मंदिरातून आज सायंकाळी निघणार हिंदू जन आक्रोश मोर्चा। दक्षिण विधानसभा भाजपकडून लढवण्यासंदर्भात फडणवीसांनी शब्द न दिल्यामुळे महादेव कोगनुरे यांनी केला काँग्रेसमध्ये प्रवेश।
सोलापुरातील मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी कुठे सायकल रॅली तर कुठे प्रभात फेरी. ग्रामपंचायतीच्या नळाला पाणी का येत नाही याचा जाब विचारल्याप्रकरणी झाली मारहाण. वैराग ग्रामपंचायतचे सरपंच अविनाश डेंगळे यांच्यासह 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. सर्वच गावागावात प्रचाराला जोर, मात्र मतदार राजाचा अंदाज कोणालाच येईना. तुम्हाला हवं ते सारं काही, तुमच्या अपेक्षापेक्षा खूप काही देणारं श्री राजशेखर बिराजदार नगर, तुळजापूर रोडवर सर्वाधिक सुविधा देणारा प्रीमियम ओपन प्लॉट प्रकल्प, महानगरपालिका हद्दीत अंतिम मंजूर NA लेआउट सह श्री रूपाभवानी मंदिरापासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर. साईट चव्हाण फर्निचर समोर, तुळजापूर रोड, सोलापूर. डेव्हलपर बाय पर्ल ग्रुप, मार्केटिंग बाय ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन. संपर्क 8093 900 900. सोलापुरात रोजगाराच्या संधी नसल्यामुळे तरुणाई पुणे आणि हैदराबादकडे, त्यांना परत आणण्यासाठी दोन्ही पक्षाकडे कोणते व्हिजन आहे, प्रकाश आंबेडकरांनी विचारला जाब. 7 मे रोजी सकाळी 5 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत सोलापूर जिल्ह्यातील 3617 मतदान केंद्रांवर होणार मतदान, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती. कोपर्डी अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या चुलत भावाची आत्महत्या, पीडित तरुणीच्या नातेवाईकाने नग्न करून रात्रभर बसवले स्मशानभूमीत. रायगडमध्ये राडा, ठाकरे गटाच्या रायगड जिल्हा प्रमुखावर रात्री हल्ला, भरत गोगावलेंवर टीका केल्यानं हल्ला, ठाकरे गटाचा आरोप. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या संकट आलं तर त्यांच्या मदतीला पहिल्यांदा धावून जाईन. कमल बॅग्स अँड कॉस्मेटिक्स, नवी पेठ, सोलापूर. कॉस्मेटिक्स, प्रोफेशनल मेकअप, प्रोफेशनल स्किन केअर, इमिटेशन ज्वेलरी, हेअर एक्सेसरीज, हँडबॅग्स, परफ्युम्स, सलोन इक्विपमेंट्स, 100% ओरिजिनल प्रोडक्ट्स होलसेल दरात मिळतील. नव्या पेठेत 3 मजली शोरूम. एकदा अवश्य भेट द्या. 9890 42 16 24 आणि 7829 66 44 22. पत्ता 76 नवी पेठ, सर्वोदय भांडार शेजारी, सोलापूर. प्रकाश आंबेडकर सोलापुरात म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर प्रणिती शिंदे आणि सुशीलकुमार शिंदे भाजपात प्रवेश करतील. स्टेजवर एक आणि खाली एक अशी भाषा चालणार नाही, जयंत पाटलांचा विश्वजित कदमांना टोला. विश्वचषकाच्या तोंडावर वेस्ट इंडिजचा यष्टीरक्षक डेव्हन थॉमसवर 5 वर्षांची बंदी, मॅच फिक्सिंगसह 7 मोठे आरोप. जिंकण्यासाठी 20 चेंडूत 27 धावा, राजस्थानच्या तोंडातून घास हिरावला, अखेरच्या चेंडूवर हैदराबादचा 1 धावेनं विजय. क्रीडा विश्वावर शोककळा, इंग्लंडचा अवघा 20 वर्षाचा खेळाडू जोश बेकर याचे दुर्दैवी निधन. किया मोटर्स प्रेझेंटिंग न्यू सेल्टॉस 17 ऑटोनॉमस ॲडव्हान्स फीचर, 15 स्टँडर्ड सेफ्टी फीचर्स, पॅरारोनिक सनरूफ, आकर्षक इंटेरियर आणि एक्सटिरियर लुक 8 कलर्स मध्ये उपलब्ध. नव्या सेल्टॉसची शोरूम मध्ये येऊन टेस्ट ड्राइव्ह घ्या आणि आजच बुक करा. पत्ता सेलिब्रेट किया शोरूम, सोलापूर पुणे महामार्गावर, कोंडी, सोलापूर. संपर्क 9804 1841 84. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTube वर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑन ठेवा.